संभाजीने हे शिबिर ठेवलं शांततेत ऐका. आणि लोकांनी माहिती दिली. याच्याबद्दल पहिलं संभाजीचा आभार मानला. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आता आपण किती वर्षामध्ये शेती करतोय. आपल्याला काय पहिली भाता अशी नव्हती. शेरगाव मोठं कुठं चाळी कुठं काय भात असं असायचं. पण 100-125 दाण्यापेक्षा जास्त दाणं काय कधी यायचं नाही काय. आता हे मला वाटत या एका लोबीत 350 दाणे मी अशी म्हटलं जास्तीत जास्त असतील. कारण 100पेक्षा जास्त 3 पट धरलं तर ते 6 पट झालं. म्हणजे पूर्वीच्या उत्पन्नापेक्षा 6 पट वाढ झाली. त्याच्यामुळे हे भात करायला आपल्याला काय अर्थ नाही. आपण शेतकरी आहे आणि कमी कालावधी देतोय. माल राहणार चांगला आहे. हे करायला काय हरकत नाही. काय याच्यापेक्षा मी काय माहिती तुम्हाला. आणि तुम्हाला कोणी याच्यामध्ये जास्त दाणे का जास्त लोंबे आणून टाकले असं काही काय एकच लोंबे? एकच लोंबी जर मी स्वतः भरपूर देईन बाकीच काय जोरात टाळ्या बाबांसाठी. छान मोजक्या शब्दामध्ये त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. वाण कोणतं आहे दादा? शीघ्र शीघ्र. शीघ्र म्हणजे जलद गतीने येणार, लवकर येणार. शीघ्र म्हणजे त्याचा अर्थ मराठीमध्ये जलद होतो. जलद म्हणजे लवकर येणार, लवकर येणार, जलद येणार वाण. आणि हे 100 दिवसामध्ये तुम्हाला 680 दाणे एका लोंबामध्ये देण्याची ताकद याच्यामध्ये आहे. ओके, आता बाबाचं झालं. आता जर रान तसं जर म्हटलं तर आपल्या ह्या गावधरीच्या रानापेक्षा कधी ते मारवण्यात आहे. हे तुम्हाला माहिती काय आम्हाला माहित आहे. पाणी नाही काय म्हणजे निसर्गाव हे भात आले. जर हे जर गादेच्या पाणी आणि जर खडाची व्यवस्था जर व्यवस्थित असली तर हे 700च्या पुढे. वाण कोणतं लक्षात ठेवलं? शीघ्र. किती दिवसाचं?